रॉबर्ट फ्रॉस्ट यांची दी रोड नॉट टेकन ही कविता सर्वात प्रसिद्ध कविता आहे. 1916 मध्ये प्रकाशित झालेली ही कविता निवड, स्वातंत्र्य आणि जीवनाच्या अनिश्चिततेचे शक्तिशाली प्रतीक बनली आहे. फ्रॉस्ट यांनी ही कविता त्यांचा मित्र आणि सहकवी एडवर्ड थॉमस यांच्या निर्णयातील दुविधेच्या विनोदी निरीक्षणातून लिहिलेली, पण ती मानवी मनाच्या सार्वत्रिक अनुभवाचे प्रतिबिंब बनली. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. टू रोड्स डायव्हर्ज्ड इन अ येलो वूड. एकमेकापासून वेगळे झालेले दोन रस्ते पिवळ्या जंगलामध्ये आहेत. कवीला पिवळ्या जंगलामध्ये दोन वेगवेगळे रस्ते दिसतात. येलो वूड म्हणजे पिवळं जंगल. पिवळं जंगल असं का म्हटलेलं आहे या ठिकाणी? कारण तेथे शरद ऋतू, ऑटम सीझन आहे. ऑटम सीझन मध्ये झाडाची पाने पिवळी होतात आणि ती खाली जमिनीवर पडतात. टू रोड्स हे कशाचे प्रतीक आहे? जीवनात समोर येणाऱ्या दोन पर्यायाचे किंवा दोन वेगवेगळ्या मार्गाचे, दोन समान संधीचे प्रतीक आहेत. अँड सॉरी आय कुड नॉट ट्रॅव्हल बोथ. कवीला वाईट वाटते कारण तो एकाच वेळी दोन्ही रस्त्याने प्रवास करणार नाही. कवीला एकाच वेळी दोन समान संधी स्वीकारता येणार नाहीत. कवीला एकाच वेळी दोन पर्याय निवडता येणार नाहीत. त्याला एकाच पर्यायाचा निवड करावी लागणार आहे. त्याला एकाच पर्यायाची निवड करावी लागणार आहे. त्याला एकाच संधीचा स्वीकार करावा लागणार आहे. अँड बी वन ट्रॅव्हलर लॉंग ॲज टूड. कवी एकटा आहे. तो बराच वेळ तसाच उभा राहिला आहे. या ठिकाणी कवीच्या मनाची अवस्था काय आहे ते आपणास दिसून येते. कवीची द्विधा अवस्था आहे. कवीच्या मनाची जी अवस्था आहे ती द्विधा अवस्था आहे. त्याला एका पर्यायाची निवड करावी लागणार आहे. एका संधीचा स्वीकार करावा लागणार आहे. त्यामुळे त्याला विचार करावा लागणार आहे. त्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. कोणता मार्ग निवडावा याचा विचार करताना व्यक्ती अडकून जाते. हा जीवनातील निर्णय घेण्याचा खरा संघर्ष आहे. अँड लुक्ड डाऊन वन ॲज फार ॲज आय कुड. आणि कवीनं एका रस्त्याकडे तो जितक्या लांब जातो तितक्या लांब पाहिलं. म्हणजे काय? एखाद्या संधीचे, एखाद्या पर्यायाचे संभाव्य परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न, त्या संधीचे, त्या पर्यायाचे फायदे तोटे जाणून घेण्याचा प्रयत्न. टू वेअर इट बेंड इन द अंडरग्रोथ. जिथपर्यंत तो रस्ता झुडपामध्ये वाकून नाहीसा होतो तिथपर्यंत कवीनं पाहिलं. भविष्याच्या अनिश्चिततेचे आणि मर्यादित दृष्टिकोनाचे प्रतीक आपणास या लाईनमध्ये दिसून येते. आपण कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी खऱ्या भविष्य काळात काय अडथळे, वळणे किंवा परिणाम येतील हे पूर्णपणे दिसत नाही. झुडपे, अंडरग्रोथ म्हणजे झुडपे म्हणजेच अडथळे, अनिश्चितता आणि दृष्टीची मर्यादा हे दर्शवते. रस्ता वाकून नाहीसा होतो म्हणजे त्या रस्त्यापुढचे दिसत नाही. कोणत्या निर्णयाचे, कोणत्या संधीचे, कोणत्या पर्यायाचे दूरगामी परिणाम आपल्याला पूर्णपणे कळू शकत नाहीत. ही अनिश्चितता द्विधा आणखी वाढवते. यावेळी जीवनातील कोणत्याही महत्वाच्या निर्णयाच्या वेळी येणाऱ्या मूलभूत मानवी दुविधेचे आपल्याला दर्शन घडविते. आपल्याला पर्याय असतात पण दोन्ही निवडता येत नाहीत याचा खेद वाटतो.
आपण विचार करतो एका पर्यायाचे, शक्य तितके पुढे पाहण्याचा प्रयत्न करतो, पण भविष्य अज्ञानात आणि अनिश्चिततेत असते. अखेरीस मर्यादित माहितीवर आणि अनिश्चित परिणामाच्या जोखमीवर एकाची निवड करावी लागते. हीच तर जीवनातील दुविधेची मूळ कथा आहे. रॉबर्ट फॉस्ट यांनी हा सर्वसामान्य अनुभव अत्यंत कलात्मक आणि प्रतिकात्मक रीतीने मांडला आहे. कधीही कळत नाही की दुसरा मार्ग निवडलास तर काय झालं असतं, ही भावना या ओळीमध्ये गुंफलेली आहे. देन टूक द ऑदर जस्ट ॲज फिअर. मग कवीने दुसरी वाट निवडली. ती वाट तितकीच आकर्षक होती. कवी म्हणतो की दुसरी वाट देखील आकर्षक होती. हे जीवनातील पर्यायाचे समानता दर्शवते. एकही निवड चुकीची नसते. अँड हॅव्हिंग परहॅप्स द बेटर क्लेम. आणि या मार्गाने कदाचित कवीला फायदे होणार होते. कवीच्या मनात ही वाट अधिक आशादायक वाटत होती. बिकॉज इट वॉज ग्रासी. कारण त्या वाटेवरती गवत होते. कारण ती वाट हिरवळीने झाकलेली होती. अँड वॉन्टेड वेअर. आणि तिचा वापर कमी झालेला होता. कमी लोक त्या वाटेने गेलेले होते. ही वाट कमी लोकांनी निवडलेली होती, म्हणून ती वेगळी आणि रोमांचक वाटत होती. दो ॲज फॉर दॅट द पासिंग देअर हॅड वॉर्न्ड देम रिली अबाउट द सेम. परंतु येथे एक विरोधाभास आहे. कवीला वाटते की ही वाट कमी लोकांनी वापरलेली आहे, पण प्रत्यक्षात दोन्ही वाटा सारख्याच वापरल्या गेल्या होत्या. हे मानवी स्वभावाचे दर्शन आहे. आपण आपल्या निवडीला विशेष म्हणून घेऊ इच्छितो, जरी वस्तुस्थिती भिन्न असली तरी. या ओळी निर्णय घेताना होणाऱ्या मानसिक गुंतागुंतीचे वर्णन करतात. कवीला वाटते की त्याने कमी लोकांनी चाललेल्या वाटेची निवड केलेली आहे, पण खरे तर ती वाट देखील सारखेच, म्हणजेच ती वाटेवर देखील बरेच लोक गेलेली होती. अँड बोथ दॅट मॉर्निंग इक्वली ले. त्या सकाळी कवीला दोन्ही वाटा सारख्या समान दिसतात. या ओळीमध्ये आपणास काय दिसून येते? निर्णयाच्या क्षणी दोन्ही पर्याय समान आकर्षक असतात. कोणताही मार्ग स्पष्टपणे चांगला किंवा वाईट नसतो. इन लिव्ज नो स्टेप हॅड ट्रॉडन ब्लॅक. दोन्ही वाटा झाडाच्या पानांनी झाकलेल्या होत्या. दोन्ही वाटावरती झाडाची पाने पडलेली होती आणि त्या पडलेल्या पानाने वाटा झाकलेल्या होत्या. तेथे पाऊलखुणा दिसत नव्हत्या. तेथे कोणाच्याही पाऊलखुणा दिसत नव्हत्या. ओ आय केप्ट द फर्स्ट फॉर अनदर डे. मी पहिली वाट दुसऱ्या दिवसासाठी ठेवली. या ओळीतून आपणास काय दिसते? माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती पर्याय जपून ठेवणे. दुसरा दिवस ही काल्पनिक संधी जी कधीच येत नाही. येट नोईंग हाऊ वे लीड्स ऑन टू वे. मार्ग मार्गाला जोडतो हे जाणूनही. मार्ग मार्गाला जोडतो हे जाणूनही म्हणजेच काय? जीवनाचं एक सत्य आहे. एक निवड पुढील अनेक निवडी निर्माण करते. प्रत्येक निर्णय आपल्याला वेगळ्या दिशेने नेऊन ठेवतो. आय डाऊटेड इफ आय शुड एव्हर कम बॅक. मला शंका होती की मी कधी परत येईन का तेथे. म्हणजेच ज्या वाटेने कवी जाल तेथे परत येईल का. जीवनातील संधी एकदाच मिळते याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. परत येणे म्हणजे शक्य नसलेले जीवनाची वास्तविकता. हा भाग जीवनाच्या एका मूलभूत सत्याकडे लक्ष वेधतो. आपण घेतलेले निर्णय आपल्याला एका अशा मार्गावर ठेवतो की मागे वळून दुसरा मार्ग निवडणे शक्य होत नाही.
कवीला वाटते की तो पहिला मार्ग नंतर निवडू शकेल, पण जीवनाच्या प्रवाहात ती संधी पुन्हा मिळत नाही. निर्णय घेताना दुसरी संधी येईल अशी अपेक्षा ठेवू नये. आय शॅल बी टेलिंग दिस विथ अ साय. पुढे कवी म्हणतो की मी हे सांगताना एक उसास टाकेन. समव्हेअर एजेस अँड एजेस हॅन्स. कोणत्या तरी भविष्यकाळी खूप खूप वर्षानंतर टू रोड्स डायव्हर्ज्ड इन अ वूड अँड आय. जंगलात दोन वाटा वेगवेगळ्या गेल्या होत्या आणि मी टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय. आणि मी अशा रस्त्याची निवड करेन की जो रस्ता जास्त वापरला नसेल, ज्या रस्त्याने कमी लोक गेले असतील, ज्या रस्त्याने कमी लोकांनी प्रवास केला असेल, अशा रस्त्याची मी निवड करेन. अँड दॅट हॅज मेड मी ऑल द डिफरन्स. आणि या निवडीने सर्वच काही बदलून टाकेल. याच माझ्या निर्णयाने एक वेगळं काहीतरी मी केलेलं आहे हे दाखवून देईल. ही कविता माणसाच्या जीवनातील निर्णय प्रक्रियेचे सूक्ष्म वर्णन करते. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अशा क्षणी सामोर जावे लागते जेव्हा दोन वेगळे पर्याय समोर दिसतात. बहुतेक जण सुरक्षित आणि सामान्य मार्ग निवडतात, पण कवीने वेगळा मार्ग निवडला आहे. कवीने लेस ट्रॅव्हल्ड हा मार्ग निवडला आहे. या धाडसी निवडीमुळे त्याचे जीवन विशेष आहे. रॉबर्ट फॉस्ट यांनी ही कविता केवळ वाटेच्या निवडीबद्दल नसून जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाबद्दल आहे. ती आपल्याला शिकवते आणि सुरक्षित मार्गापेक्षा कधीकधी वेगळी निवड केल्याने जीवन अधिक समृद्ध होऊ शकते.